RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर पालकवर्ग कमेंट्स करत आहे की सर आम्ही 10 शाळा ॲड केलेल्या आहे, तर आमचा किती शाळेमध्ये नंबर लागेल? त्यानंतर 25 तारीख जी लास्ट डेट आहे यामध्ये मुदतवाढ होणार का? आणि त्यानंतर सर्वात जास्त कमेंट्स आलेल्या आहेत त्या म्हणजे की आम्ही ज्या 10 शाळा यामध्ये फॉर्ममध्ये यूज केलेल्या आहे म्हणजे टाकलेल्या आहे, या 10 शाळेचा आम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबरवर आमच्या आवडीच्या शाळा आम्हाला ठेवायच्या आहे, अशाबद्दल भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत. तर याबद्दल संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे की पालकवर्गांना जो फॉर्म आहे हा 25 तारखेच्या आत भरायचा आहे. 25 तारखेनंतर मुदतवाढ होणार का याबद्दलची अपडेट सध्या तरी कोणीच सांगू शकत नाही आहे, कारण की सध्या 2,40,000च्या वर हे फॉर्म झालेले आहे आणि आपला जो आकडा आहे हा 3 लाखापर्यंतचा आहे की 3 लाखपर्यंत अर्ज येऊ शकतात दरवर्षीचे ॲव्हरेज जर पकडला तर सध्या 25 तारीख आहे, त्यामुळे ज्यांची फॉर्म बाकी आहे एडिट करायचे बाकी असेल तर तुम्ही 25 ही लास्ट डेट आहे असं समजा, यानंतर मुदतवाढ होणार नाही असे सुद्धा समजा आणि आपले फॉर्म कन्फर्म करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही. कारण ज्यांचे फॉर्म फायनल सबमिट असेल त्यांनाच RT लॉटरीमध्ये ते ग्राह्य धरण्यात येणार आहे, बाकीचे फॉर्म कॅन्सल करणार आहे. तर बघू शकता सध्या फॉर्म किती आलेले आहे? 2,40,000च्या वर आलेले आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही 10 शाळा टाकू शकता, बरोबर आहे. 10च्या वर तुम्ही शाळा ॲड करू शकत नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की तुम्ही 1 नंबरला कोणती, 2 नंबरला कोणती, 3 नंबरला हे तुम्ही सिक्वेन्स लावू शकत नाही. हा सिक्वेन्स ॲटोमॅटिकली तुम्ही जशा शाळा सिलेक्ट करता त्या प्रकारे खालीवर मूव्ह होते, कारण ही एक लॉटरी सिस्टीम आहे. यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स विचारण्यात येत नाही आहे. जसं की तुम्ही ॲडमिशन वगैरे घेत असाल कोणत्या ठिकाणी, तुम्हाला कॉलेजची लिस्ट विचारण्यात येते, 1 नंबरला टाका, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला. यामध्ये तसा सिक्वेन्स लावता येत नाही, कारण ही लॉटरी आहे. लॉटरीमध्ये मिक्स राहते, त्यामुळे सिक्वेन्स जो आहे हा तुम्ही म्हणाल तसा लागत नाही. तुमचं काम आहे फक्त तुम्हाला शाळा त्यामध्ये चूज करून घेणे आहे. तुम्ही 10 शाळापर्यंत टाकू शकता, 1 पासून तर 10 पर्यंत कितीही शाळा टाका असं काही नाही आहे, पण 10 ह्या हायेस्ट शाळा टाकू शकता तुम्ही. आणि त्यानंतर प्रश्न होता की 10 शाळा टाकलेल्या लॉटरी म्हणजे किती शाळेमध्ये नंबर लागेल? 1 2 3 4 किती शाळा? तर तुम्ही 10 शाळा टाकलेल्या आहे, तुमचा फक्त एका स्कूलमध्ये नंबर लागेल. कोणत्याही या 10 मधून कोणत्याही एका स्कूलमध्ये तुमचा नंबर लागेल, बाकी 9 शाळा ह्या तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर सुद्धा आहे की तुम्हाला जी शाळा मिळालेली आहे यामध्ये बदल होणार का? नाही, तुम्हाला ही शाळा घ्यावीच लागेल, कंपल्सरी आहे. यामध्ये कोणतंच ऑप्शन नाही आहे की मला ही शाळा आवडली नाही, मला नको, मी चुकून टाकली, असे कोणतेही ऑप्शन उपलब्ध नाही आहे. RT डायरेक्ट काय सांगते बघा, ही जी शाळा तुम्हाला मिळालेली आहे, समजा 1 नंबर किंवा 2 नंबरची शाळा तुम्हाला अलॉट झाली म्हणजे लॉटरी लागली तुमची आणि तुम्ही म्हणताय की मला ही शाळा नको आहे. RT म्हणते एक तर प्रवेश घ्या किंवा मग RT प्रवेशमधून तुम्ही बाद होऊन जा, म्हणजे तुम्हाला RT ॲडमिशनमधून प्रवेश नको आहे असं डायरेक्टली तुम्ही समजा आणि प्रोसेस करू नका. क्लिअर? त्यामुळे जे शाळा तुम्ही टाकत आहे प्रॉपर चेक करा बरोबर आहे का, आणि शाळेमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकले पाहिजे. अशाच प्रकारे तुम्ही शाळा ॲड करा, कारण की आता ऑलरेडी भरपूर साऱ्या अडचणी येत होत्या, आता कुठेतरी ह्या अडचणी सॉल्व्ह झालेल्या आहे. यामध्ये परत अडचणीमध्ये पालकवर्गांनी यायला नको. त्यामुळे बघा, जिथे नंबर लागेल तिथे ॲडमिशन घ्यावीच लागेल, कंपल्सरी आहे. नाही तर तुम्हाला लागलेला नंबर सोडून द्यावा लागेल की मला ॲडमिशन नको. ठीक आहे. तर RTमध्ये अशा प्रकारे भरपूर पालकवर्गांच्या कमेंट्स होत्या. 25 तारखेच्या आत फॉर्म भरा. कोणाला जर काही अडचण असेल, जसे की डॉक्युमेंट लिस्ट वगैरे पाहिजे असेल की ॲडमिशनला समोर प्रोसेस काय असणार आहे, म्हणजे लॉटरीची प्रोसेस काय असेल याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर त्याप्रकारे कमेंट्स करा. की समजा तुम्हाला जर पाहिजे आहे की लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतरची प्रोसेस काय असेल, तर तुम्ही कमेंट्स करा की सर लॉटरीनंतरची प्रोसेस काय असेल. त्याबद्दल तुम्हाला A to Z अपडेट स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ देण्यात येणार. आणि RTबद्दल कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येणार. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.